नोव्हेंबर 2024मध्ये विधानसभा निवडणुकीच्या काळात महायुतीतील भाजप शिवसेनेचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाकडून संपूर्ण कर्जमाफी करण्याचे आश्वासन शेतकऱ्यांना देण्यात आले होते। परंतु आता महायुती सरकार यापासून 4 हात लांब राहत आहे। एवढेच नाही तर भाजपकडून चक्क आमच्या जाहीरनाम्यात कर्जमाफी नव्हती असे स्पष्ट बोलण्यात येत आहे। निवडणुकीच्या काळात एकनाथ शिंदे यांनी मोठमोठ्या जाहिरातीद्वारे शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी आश्वासन दिले होते, तर भाजपकडूनही कर्जमाफीचे आश्वासन देण्यात आले होते। आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कसे गोलमाल बोलत आहेत ते पहा। की बघा, आता आम्ही निवडणुकांमध्ये जो काही वचननामा दिलेला आहे त्या वचननाम्यामध्ये जे काय आम्ही जनतेला आश्वासन दिलेले आहे, आता बघा सुरुवात झालेली आहे। आता एक एक करून आम्ही पुढे जातो टप्प्याटप्प्याने। त्यामुळे आणि आपण लाडकी बहीण योजना, त्याचा येणारा सगळं काही आपल्याला लागणारे पैसे, विकासाला पैसे, ज्या योजना सुरू आहेत त्या सुरू ठेवण्याला पैसे, हे सगळं करता करता आपण जे आम्ही बोललो आहे, जे आम्ही निवडणुकीला वचननाम्यामध्ये जे मुद्दे आम्ही आणि जी आश्वासनं दिलेली आहेत ते आम्ही टप्प्याटप्प्याने पुढे पार पाडणार। हा प्रिंटिंग मिस्टेक, आमचं प्रिंटिंग मिस्टेक करणारं सरकार नाही। आम्ही जे बोलतो ते करतो आणि लोकांनी आम्हाला भरभरून मतदान केलेलं आहे, लँडस्लाईड मॅन्डेट मिळालेलं आहे। त्यामुळे आमची जबाबदारी आहे आणि आम्ही एक टीम म्हणून काम करतो आहे। त्यामुळे तुम्ही आता मी जेव्हा आश्वासन दिलं किंवा आम्ही जेव्हा तिघंही बोलत होतो त्या निवडणुकीच्या पूर्वी, तेव्हा हेच सांगत होतो की जशी सरकारची आर्थिक परिस्थिती मजबूत होत जाईल आणि शेवटी आपल्याला सगळ्या गोष्टी सगळं सांभाळायचं आहे। आज सरकार विकासाचे प्रकल्पही करायचे आहेत, आपल्या संजय गांधी निराधार बाळ, श्रावण बाळ योजना, अशा योजनाही गरिबांच्या सुरू ठेवायच्या आहेत, लाडकी बहीण योजनाही आपण सुरू ठेवतोय। हे सगळं सुरू ठेवत असताना शेतकऱ्यांच्या पाठीशी देखील सरकार उभं राहणार आहे। बिलकुल यामध्ये आपल्याला एवढंच सांगतो मी की आमचं सरकार इतर लोकांसारखं प्रिंटिंग मिस्टेक म्हणणारं नाही। अजितदादा कर्जाचे हप्ते भरा असे शेतकऱ्यांना स्पष्ट सांगत आहेत, ते पहा। मलाही वाटत नाही का, आता अनेक जण म्हणत होते की दादा मागच्या वेळेस काहींनी जाहीरनाम्या कर्जमाफी जाहीर केलेली आहे। आज तारीख आहे 28। मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं महाराष्ट्रातल्या जनतेला स्पष्ट सांगतो, 31 तारखेच्या आत आपापले पैसे भरा पीक कर्जाचे। त्याच्यामध्ये जे काही सांगितलेलं होतं ते प्रत्यक्षात कृतीमध्ये येत नाही, कारण 7,20,000 कोटीचा 20,000 नाही 7,20,000 कोटीचा अर्थसंकल्प सादर करत असताना जवळपास थोडे कमी 65,000 कोटी रुपये 3, 5, 7.5 वीज माफी। मला काल मी कोल्हापूरला होतो, तिथेही मला मुश्रीफ साहेबांनी सांगितलं, अहो लवकर सांगा, लोक पैसे भरणात वाट बघत बसले। आणि त्याच्यामुळं परिस्थितीनुरूप आम्ही पुढचे त्या ठिकाणी परिस्थिती नाही। त्याच्यामुळे या वर्षी पण पुढच्या वर्षी पण घेतलेल्या पीक कर्जाचे पैसे भरा। 14 नोव्हेंबर 2024 रोजी देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर सभेत 7/12 कोरा करण्याचे आश्वासन दिले होते। काय म्हणाले होते फडणवीस ते पहा। आपण निर्णय केलाय, आता आमचा हरिभाऊ निवडून आला, पुन्हा सरकार आलं की आमच्या शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी आपण देणार आहोत। शेतकऱ्यांचा 7/12 करूया कोरा 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 7/12 शेतकऱ्यांचा करण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतलेला आहे। आणि आता भाजप सरकारचे मंत्री अतुल सावे हे पत्रकार परिषदेत कर्जमाफीवर कशी भाषा वापरत आहेत ते सुद्धा पहा। सरकार ते वचनपूर्ती पूर्ण
करणार आहे का? जी घोषणा दिली होती शेतकऱ्यांना. नाही, वचन असं दिलं तुम्ही, म्हणजे माझं म्हणणं तुम्ही कुठल्याही मॅनिफेस्टो जाहीरनाम्यात नव्हतं साहेब, कर्जमाफी असं जाहीरनाम्यात नव्हतं. जे दिलं ते सगळं पूर्ण करतोय. जे मॅनिफेस्टोमध्ये आम्ही सांगितलं होतं ते तुम्ही चेक करून घ्या. आता काही